नमस्कार. अलीकडे जे एक खूप मोठं दिल्लीला जंतर मंतरला आंदोलन झालं, कॉकरोच जनता पार्टी असेल किंवा देशातील सर्व तरुणांनी, सर्व यूथनं एकत्र येऊन एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर भारतीय केंद्र सरकार यांनी भारत सरकारने पब्लिक एक्झामिनेशन अमेंडमेंट बिल 2026 जाहीर केले. संसदेमध्ये ते पास केले. आणि हे बिल म्हणजे काय, तर मला थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे की या बिलमुळे इथून पुढे कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटला जे फ्रॉड केसेस आहे किंवा ज्या कंप्लेंट्स आलेल्या आहे त्या कंप्लेंट्स 2 महिन्याच्या आत डिझॉल्व कराव्या लागतील. नंबर 1. नंबर 2, हे जे केसेस आहेत त्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवल्या जातील. आणि तिसरा त्यातला विषय असा की जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स जर अशा प्रकारे दोषी आढळले तर 4 ते 8 वर्षांसाठी त्यांना डीबार केलं जाईल. त्यांना ही सर्व्हिस देण्यापासून निर्बंध लावले जातील अशा प्रकारे. आणि शेवटचा मुद्दा की यामध्ये ज्या पनिशमेंट आहेत तर त्या जास्तीत जास्त हार्ड पनिशमेंट दिल्या गेलेल्या आहेत आणि अशा प्रकारे हे बिल पास झालेले आहे. थँक्यू.